प्रिय मित्रांनो, असं म्हटलं जातं, चुकणं ही प्रकृती असते, ते चुका मान्य करणं ही संस्कृती असते, तर चुका सुधारणं ही प्रगती असते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की आयुष्य म्हणजे हे जणू काही पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणं हे आपल्या हातात नसतं, परंतु आलेल्या पानावर चांगला डाव खेळणं हे मात्र आपल्या हातात असतं आणि त्यावरच आपलं यश अवलंबून असतं. आजच्या तीनही वाचनांमध्ये हाच मोलाचा संदेश आपण बघणार आहोत की आपण आलेल्या जीवनामध्ये आपण कशा तऱ्हेने चांगलं वागून आपलं जीवन यशस्वी करणार आहेत. कारण परमेश्वर आपल्याला वेळोवेळी संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करणे की नाही हे आपल्या हातात असतं. तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगावीशी वाटते. फादर विन्सेंट एस परेरा यांनी भरपूर अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यापैकी मला एक गोष्ट त्यांनी लिहिलेली एक अतिशय आवडली आणि ती गोष्ट म्हणजे ते सांगतात की एक मनुष्य असतो, जे कार असतात त्याच्यावर त्याचं फार प्रेम असतं आणि एके दिवशी तो आपली ड्रीम कार खरेदी करतो आणि शोरूमपासून आपल्या घरापर्यंत वाजत गाजत त्या कारला तो आणतो. सर्व लोक त्याचं स्वागत करतात, सर्वत्र जल्लोष होत असतो आणि अशा स्थितीमध्ये सर्व काही झाल्यानंतर तो रात्री शांतपणे झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो चहा घेत असतो आणि त्यानंतर चहा घेत घेत तो आपल्या विंडोजवळ, आपल्या खिडकीजवळ उभा राहतो आणि बाहेर कटाक्ष टाकतो की आपली कार कशा स्थितीमध्ये आहे. आणि तो खाली बघतो तर तो एकदम शॉक होऊन जातो, कारण त्याचा एकुलता एक मुलगा तिथं खाली जाऊन त्या कारजवळ खेळत असतो आणि त्याच्या हातामध्ये एक दगड असतो आणि त्या दगडाने नवीन कारवर तो रेघोट्या मारत असतो. हे सर्व बघितल्यावर त्या मनुष्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचते. त्याचा पारा चढतो आणि तो धावत धावत खाली पळत जातो आणि त्याच्यानंतर तोच दगड घेतो आणि त्या मुलाची बोटे त्या गाडीवर ठेवून त्याच दगडाने ठेचायला सुरुवात करतो. तो इतका रागात असतो की तो काय करत आहे तेच त्याला ठाऊक नसतं आणि तो मुलगा रडत असतो, परंतु तो बाप त्या मुलाकडे बघत नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर तो जेव्हा भानावर येतो त्यावेळेस त्याला कळतं की त्याने किती मोठी घोडचूक केलेली आहे आणि त्याला त्याचा पश्चाताप होतो आणि तो पटकन आपल्या मुलाला आपल्या कवेत उचलून हॉस्पिटलकडे पळत जातो. आणि त्यानंतर तेथे पोहोचल्यावर डॉक्टर सांगतात की त्या मुलाची बोटे पूर्णपणे ठेचली गेलेली आहेत आणि त्याला पुन्हा आता उगवणं शक्य नाही. ती बोटे आता काढावी लागणार आहेत. आणि हे पाहून तो मुलगा आणि तो बाप दोघेही रडायला लागतात. त्यावेळेस तो मुलगा आपल्या वडिलांकडे बघून म्हणतो, डॅडी, मी फार मोठा अपराध केलेला आहे. मी तुमची गाडी खराब केलेली आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. आणि थोडा वेळ गेल्यानंतर तो पुन्हा वडिलांच्या डोळ्यात डोळा घालून म्हणतो, डॅडी, ही माझी बोटे जी गेलेली आहेत ते पुन्हा कधी उगवतील. आणि हे शब्द ऐकल्यानंतर त्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागतात आणि तो फार पश्चातापी अंतकरणाने तिथून निघून जातो, आपल्या घरी येतो आणि स्वतःचं जीवन संपवतो. फादर विन्सेंट एस परेरा यांनी ही गोष्ट लिहिलेली आहे. त्यातून त्यांनी सांगितलं की ह्यामध्ये दोन चुका झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या बापाने आपल्या मुलाला सेकंड चान्स दिलेला नाही, दुसरी संधी दिलेली नव्हती. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याच्या हातून चूक झाली, त्यानंतर ज्यावेळेस त्याला समजतं की आपण दुष्कृत्य केलेलं आहे, हे बघून तो स्वतः देखील स्वतःला दुसरी संधी देत नाही आणि स्वतःचा देखील नाश करून घेतो. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या संधीची अपेक्षा करत असतो. प्रत्येक व्यक्ती हा चुकत असतो आणि त्या चुकीचं पश्चाताप करणं हे त्याचं कर्तव्य असतं. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला एक नवीन संधी भेटावी, जेणेकरून मी माझ्या चुका सुधारू शकतो. आपण प्रत्येक व्यक्तीला संधी दिली पाहिजे. दुसरी संधी आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही दुसरी संधी केवळ आपण न दिल्यामुळे कित्येक लोक उद्ध्वस्त झालेले आहेत. कित्येक लोकांना ही दुसरी संधी न भेटल्यामुळे आपलं कर्तृत्व सिद्ध करता आलेलं नाही. ही दुसरी संधी न भेटल्यामुळे कित्येक लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. ही दुसरी संधी न भेटल्यामुळे कित्येक लोक आपल्या स्वप्नांना मुकलेले आहेत. तेव्हा माझ्या प्रिय मित्रांनो, आपण आजच्या तीनही वाचनांमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे परमेश्वर आपल्याला वेळोवेळी संधी देत आहे. वरवर जर आपण बघितलं तर आजची तीनही वाचने आपल्याला अतिशय संभ्रमात टाकतात.
कारण जो परमेश्वर आपण अतिशय प्रेमळ समजतो, आपल्याला परमेश्वर सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा, नाहीतर तुमचा नाश होईल. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर येथे केवळ एक बॉस आहे म्हणून ही भाषा वापरत नाही, तर तो परमेश्वर एक उत्तम पालक आहे ह्या दृष्टीने ही भाषा वापरत आहे. आपले देखील पालक असतात की आपल्याला शिक्षा करतात, आपल्याला पनिशमेंट करतात, परंतु त्यांच्या मागचा उद्देश जो असतो तो चांगल्या हेतूचा असतो. त्यांचं आपल्या लेकरांवर प्रेम असतं, आपल्या लेकरांनी चांगलं वागावं, आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून ते वेळोवेळी शिक्षा करून आपल्या लेकरांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आज देखील आपण बघतो की आजच्या वाचनांमध्ये परमेश्वर लोकांना सरळ करण्यासाठी, त्यांना शिस्त लावण्यासाठी थोडीशी कडक भाषा वापरत आहे, परंतु त्यामागची त्याची जी भावना आहे ती उदात्त प्रेमाची आहे. आजच्या तीनही वाचनांमध्ये लोकांना शिस्त लावण्यामागे परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची करुणा आणि परमेश्वराचा संयम आपल्याला दिसत आहे. लव, कंपॅशन अँड पेशन्स हे आपल्याला परमेश्वराचे दिसून येत आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की परमेश्वर सर्व काही करू शकतो, फक्त तो एक गोष्ट करू शकत नाही, आणि ते म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध आपलं परिवर्तन करू शकत नाही. आपल्याला परमेश्वराबरोबर कोऑपरेशन केलंच पाहिजे, आपल्याला परमेश्वराबरोबर सहाय्य केलंच पाहिजे, तरच आपलं परिवर्तन होऊ शकतं. आणि म्हणून त्याचं साधं उदाहरण, ज्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूसावर टांगलेला होता, ज्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूसावर मरणप्राय यातना सोसत होता, त्यावेळेस त्याच्या डावीकडचा चोर आणि उजवीकडचा चोर यामधील फरक आपल्याला दिसून येईल. उजवीकडचा जो चोर होता त्याने पश्चातापी अंतकरणाने आपलं सर्वस्व प्रभू येशूला वाहून दिलं आणि त्याला सांगितलं की ज्यावेळेस तू स्वर्गात असशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. आणि येशू ख्रिस्ताने त्याला सगळ्या पापांची क्षमा करून त्याला वचन दिलं की तू माझ्याबरोबर स्वर्गलोकात असशील. परंतु डावीकडच्या चोराने पश्चाताप न करता परमेश्वराला दोष दिला. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला स्वर्गात घेऊ शकत नाही. जोपर्यंत आपण परमेश्वराचा स्वीकार करू शकत नाही तोपर्यंत आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. ख्रिस्तराई माझ्या प्रिय बंधूंनो, आजची तीनही वाचनं आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं प्रेम दिसून येत आहे. पहिल्या वाचनात आपल्याला समजतं की परमेश्वर कशा प्रकारे लोकांवर प्रेम आणि करुणा दाखवून त्यांना मोशे नावाचा एक महान असा नेता तारणहार देत आहे. दुसऱ्या वाचनात देखील आपण बघू की संत पौल करिंथीकरांना सांगत आहे की देव करुणायुक्त आहे, त्याचप्रमाणे तो कडक आणि न्यायी देखील आहे, तो शिस्तप्रिय देखील आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील आपल्याला दिसून येईल की परमेश्वर हा फार चांगला आहे, फार प्रेमळ आहे. तो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस अंजिराच्या झाडाचा दाखला देतो त्यावेळेस तो मालक आणि तो माळी जो आहे ते देखील 3 वर्ष वाट बघतात की हे निष्फळ असलेलं अंजिराचं झाड फळ देईल, परंतु 3ही वर्ष ते फळ देत नाही. आणि ते पाहून ज्यावेळेस तो मालक म्हणतो की आपण हे झाड आता उपटून टाकलं पाहिजे कारण हे जागा व्यापत आहे, त्यावरून तो माळी पुन्हा एकदा विनवणी करून म्हणतो की 1 वर्ष हे झाड राहू द्या, मी याला खतपाणी घालेल आणि आपण पुन्हा एकदा एक नवीन संधी देऊया, दुसरी संधी देऊया की हे झाड पुन्हा फळ देते की नाही. आपण जर इस्रायलचा इतिहास पाहिला तर इस्रायल लोकांसाठी 3 झाडे महत्त्वाची होती. इस्रायलच्या लोकांसाठी ऑलिव्हचं झाड, त्यानंतर पाम ट्री म्हणजे ताडाचं झाड आणि तिसरं म्हणजे अंजिराचं झाड, असे 3 झाडं अतिशय महत्त्वाची होती कारण ते चांगल्या प्रकारे फळ देत होती. या 3ही झाडांमध्ये फक्त एक वैशिष्ट्य होतं, एक डिफरन्स होता आणि ते म्हणजे ऑलिव्हचं झाड आणि ताडाचं जे झाड आहे ते वर्षातून एकदा फळ देत असे, परंतु इस्रायलमध्ये असं क्लायमेट असल्यामुळे अंजिराचं जे झाड आहे ते वर्षातून 3दा फळ देतं. आणि अशामुळे लोकांना अंजिराचं झाड हे फार महत्त्वाचं वाटत असतं कारण ते उत्पन्नाचं साधन त्यांच्यासाठी असतं. परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण बघतो की 3 वर्षांपर्यंत या झाडाला फळ आलेलं नाही. आपण जर विचार केला सखोल तर आपल्याला कळेल की जो मालक आहे आणि जो माळी आहे त्यांनी किती मोठा त्याग केलेला आहे. कारण त्या झाडाने 3 वर्ष फळ दिलेलं नाही, म्हणजे 3 वेळा वर्षातून जर ते झाड फळ देत असेल तर 3 गुणिले 3 म्हणजे 9 वेळा त्या झाडाने फळ दिलेलं नाही. आणि अशा प्रकारे 9 वेळा त्या माळ्याचं आणि मालकाचं उत्पन्न घटलेलं आहे.
त्यांना कुठलाही फायदा त्यावेळेस झालेला नाही. तरी देखील तो माळी सांगतो मालकाला की हे झाड तोडू नका, आणखी एक संधी द्या आणि मी याला खत पाणी घालेल आणि पुन्हा एकदा आपण बघूया की ते फळ देते की नाही. आणि अशा प्रकारे आणखी 1 वर्षाची संधी तो माळी त्या झाडाला देत आहे. वरील उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे आणि ती म्हणजे वी हॅव टू सी आवरसेल्व्स ॲज जीसस सीज अस. म्हणजे ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याकडे बघतो तसं आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे. आपण कधीकधी स्वतःला फार दोष देत असतो की मी पापी आहे, मी मिसाला जात नाही, मी प्रार्थना करत नाही, मी रोजरी करत नाही, मी क्रूसाच्या वाटेला जात नाही, हे सर्व मी न करत असल्यामुळे मी फार पापी आहे, मी फार दुष्ट आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्यातला दुष्टपणा, आपल्यातला पापीपणा पाहत नाही. परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यातला फक्त चांगुलपणा पाहतो, आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे त्याने अंजिराच्या झाडाला लगेच काढून टाकलं नाही, लगेच तोडून टाकलं नाही, त्याप्रमाणे आपल्याला देखील वेळोवेळी परमेश्वर संधी देत असतो. आपण इमॅजिन करूया, आपण कल्पना करूया की जो मालक आहे तो परमेश्वर आहे, जो माळी आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि जे अंजिराचं झाड आहे ते मी स्वतः आहे. आत्तापर्यंत परमेश्वराने मला किती वेळा संधी दिलेली आहे आणि हे सर्व होत असताना मी पापातच जर पडलेलो असेल तर कदाचित परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा संवाद आपल्या बाबतीत काय चालू असेल. कदाचित परमेश्वर येशू ख्रिस्ताला सांगत असेल की हे बघ, ह्या व्यक्तीला आपण जीवन नावाची देणगी दिलेली आहे, परंतु या जीवनातून तो फक्त स्वतःसाठी जगत आहे. आपण ह्या व्यक्तीला श्रीमंती दिलेली आहे, परंतु हा व्यक्ती त्या श्रीमंतीचा, त्या पैशाचा फक्त स्वतःसाठीच वापर करत आहे. तो फळ देत नाही, तो लोकांसाठी दानधर्म करत नाही. या व्यक्तीसाठी आपण वेळ भरपूर अशी दिलेली आहे, भरपूर असं आयुष्य दिलेलं आहे, परंतु हा व्यक्ती तो वेळ माझ्यासाठी देत नाही, इतरांसाठी देत नाही. तो व्यक्ती चर्चला येत नाही, तो व्यक्ती क्रूसाच्या वाटेला येत नाही, तो व्यक्ती प्रार्थना करत नाही, देवाचं नामस्मरण, माझं नामस्मरण करत नाही. तर याला आपण नक्कीच आता या व्यक्तीचा प्रवास इथेच थांबवला पाहिजे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त कदाचित त्यावेळी परमेश्वराकडे याचना करत असेल, मध्यस्थी करत असेल की परमेश्वर पित्या ह्या व्यक्तीला XYZ जी व्यक्ती असेल किंवा आपण स्वतः, तर ह्या व्यक्तीला आपण एक चान्स पुन्हा देऊया, 1 वर्ष देऊया की ह्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने परमेश्वराचा मार्ग कळेल, ही व्यक्ती पश्चातापी अंतकरणाने पुन्हा आपल्याकडे वळेल. आणि म्हणून परमेश्वर देखील आपल्याला पुन्हा पुन्हा कदाचित संधी देत असेल. बहुतेक लोक मी बघितलेले आहेत की जे मरणाच्या धाडेतून वापस आलेले आहेत. कितीतरी लोक मी असे बघितलेले आहेत की त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे, मरता मरता लोक वाचलेले आहेत. काही वेळेस भयानक असा अपघात होऊन देखील ते लोक वाचलेले आहेत, मरणाच्या धाडेतून वापस आलेले आहेत. कोरोनामध्ये देखील कित्येक लोक आजारी पडले होते, जीवन जगण्याची त्यांनी आशा सोडलेली होती. आणि हे सगळं होत असताना ते म्हणतात की नशीब बलवत्तर होतं म्हणून मी वाचलो. नशीब बलवत्तर होतं म्हणून आपण वाचलो नाहीत, तर प्रभू येशू ख्रिस्त संयमी आहे, परमेश्वर प्रेमळ आहे, म्हणून त्याने आपणा सर्वांना एक नवीन चान्स दिलेला आहे. आत्ता जे तुम्ही ऐकत आहात, तुम्हा प्रत्येकापैकी एकदा तरी तुम्ही प्रत्येकाने अनुभव घेतलेला असेल की आपण जीवनाची आशा सोडलेली होती. भलेही आपण आजारी असू किंवा खूप अशा संकटात असू, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्या संकटातून, मरणाच्या धाडेतून कधीतरी वापस आणलेलं असेल, तर समजून जा की परमेश्वराने तुम्हाला त्या अंजिराच्या झाडासारखी, त्या निष्फळ झाडासारखी पुन्हा एकदा नवीन संधी दिलेली आहे. असं म्हटलं जातं की मृत्यू हा अष्टप्रहर शिकार करणारा एक शिकारी आहे. तो कधी कोणाची शिकार करेल याचा नेम नसतो. आत्तापर्यंत, मागच्या वर्षापर्यंत जे लोक आपल्याबरोबर होती, हसत खेळत होती, धष्टपुष्ट होती, हट्टेकट्टे होती, त्या व्यक्ती आज देखील आपल्यामध्ये नाहीत. त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतलेला आहे. कदाचित आपला देखील त्यामध्ये नंबर असता, परंतु परमेश्वराने आपल्याला आत्तापर्यंत सुव्यवस्थित ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. दुसरी संधी जी परमेश्वराने दिली आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, कारण आपल्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. त्याचं एक साधे उदाहरण घ्यायचे झाले तर 26 डिसेंबर 2004 रोजी सकाळची वेळ 7:59 झालेली होती
आणि 9.1 रिश्टरचा भूकंपाचा धक्का हा इंडोनेशियातील सुमार्ता बेटावर झाला आणि त्यावेळेस पुढील 7 तासामध्ये त्सुनामीने हाहाकार उडवला. इंडोनेशिया, श्रीलंका, इंडिया, थायलंड अशा कित्येक देशांना त्याची झळ पोहोचलेली होती आणि अवघ्या काही क्षणामध्ये 2,25,000 लोक मरण पावलेली होती. त्यांनी कधी विचार देखील केला नव्हता की त्यांच्या मरण अशा प्रकारे होईल. अकस्मात मरणाने त्यांच्यावर घाला घातला. त्यानंतर दुसरं उदाहरण 26 जानेवारी 2001चं आपण घेऊया. सकाळची वेळ 8:46 झालेली होती आणि मोठा भूकंपाचा धक्का गुजरातमधील भुज भागात बसला. कित्येक घरे पडले गेली. 25,000 लोक त्यामध्ये मरण पावले. 3,50,000 बिल्डिंग्स उद्ध्वस्त झाल्या आणि कित्येक लोकांनी आपलं जीवन गमावलं. त्यांनी देखील कदाचित पुढच्या दिवसाची स्वप्ने रंगवलेली असतील, परंतु मरणाने त्यांच्यावर अचानक घाला घातला. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण बघूया. 30 सप्टेंबर 1993, जे आपणा सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रातील किल्लारी या गावी, विशेष करून लातूर, उस्मानाबाद आणि किल्लारी या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आणि त्यातून 6.2 रिश्टरचा जो धक्का होता तो अतिशय भयानक होता. 3:56 सकाळी लोक साखर झोपेत होते. कदाचित कित्येक लोकांनी आपल्या पुढच्या दिवसाचे स्वप्न उराशी बाळगून झोप घेतलेली असेल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली ते आपल्या स्वप्नांनिशी कदाचित बुजले गेलेले असतील. कित्येकांची स्वप्ने तुटलेली असेल. कित्येक लोकांनी विचार केला असेल की उद्यापासून मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल, परंतु ती वेळ त्यांच्यासाठी आता निघून गेलेली होती. आणि या भूकंपाचा हाहाकार एवढा होता की जवळपास 52 खेड्यांची वाताहत झाली. 10,000 लोक मरण पावले. अवघ्या काही क्षणामध्ये लोकांनी आपला जीव गमावला. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, यामागे सांगण्याचा उद्देश हा नाही की मला तुम्हाला काही घाबरवायचं आहे. यामागचा संदेश एकच आहे की मरण हे कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु आत्तापर्यंत जर आपण जिवंत असू, जे 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, तरी देखील ते जीवन बदलवण्यास तयार नाहीत, परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर नाही आणि आपण कसंही वागू शकतो. परमेश्वर प्रेमळ आहे. कदाचित परमेश्वर तुम्हाला आणखी काही वर्ष वाढवित असेल, याचा अर्थ एकच आहे की तो दयाळू आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण विचार केला पाहिजे की माझं जीवन काय आहे. माझं जीवन त्या निष्फळ अंजिराच्या झाडासारखं आहे का, की मी चांगल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे जास्तीत जास्त फळ देण्याचा प्रयत्न करत आहे. जर मी स्वतःसाठी जगलो तर मी निष्फळ झाडासारखा होईल आणि ते झाड काढून टाकलं पाहिजे. कारण पहिली गोष्ट, ते झाड जागा अडवत आहे. दुसरी गोष्ट, ते झाड उत्पन्न देत नाही. आणि तिसरी गोष्ट, ते झाड जमिनीचा कस दर्जा कमी करत आहे. कारण त्याच्यातून ते न्यूट्रिशन घेत आहे, परंतु त्यातून काहीच फळ ते लोकांना देत नाही. ते झाड फक्त स्वतःसाठी जगत आहे. आपण देखील विचार केला पाहिजे की मी त्या निष्फळ झाडासारखा आहे का, की जे निष्फळ झाड फक्त स्वतःसाठी जगत आहे, फक्त स्वतःचाच विचार करत आहे. मी त्या अंजिराच्या निष्फळ झाडासारखा आहे का? ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वर प्रेमळ आहे, म्हणून आपण सर्वजण आज जिवंत आहोत. आणि म्हणून आपण सर्वजण आता विशेष करून प्रार्थना करूया की या उपवास काळामध्ये परमेश्वराने आपल्याला एक नवीन संधी दिलेली आहे, सेकंड चान्स दिलेला आहे. आपण त्या संधीचं सोनं करूया. उपवास, प्रार्थना आणि दानधर्म याद्वारे आपण लोकांना फळ देऊया, परमेश्वराला फळ देऊया, की जेणेकरून आपल्या जीवनाचा उपयोग इतरांसाठी होईल. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.